एकनाथ शिंदेंनी सुरू केलेली माझी शाळा योजना बंद होण्याची चिन्ह। ऑक्टोबर महिना आला तरी योजनेसंदर्भात कोणतीही घोषणा नाही। आनंदाचा शिधानंतर माझी शाळा योजना बंद पडणार का? चर्चांना उधाण। बंद पडलेल्या योजनांवरून अंबादास दानवेंची महायुती सरकारवर टीका। योजना बंद करणारे हे चालू सरकार निवडणुकांपुरता योजनांचा भंपकपणा जनतेपुढे मांडतात। यादी पोस्ट करत योजना बंद पाडल्याचा दानवेंचा दावा। नवऱ्याला शिवीगाळ करणाऱ्या महिलेला मनसेच्या महिला पदाधिकाऱ्याचा चोप। परप्रांतीय महिलेनं कळवा रेल्वे स्टेशन परिसरात केली होती शिवीगाळ। घडलेल्या प्रकारासंदर्भात जाब विचारत महिलेला चोप। परप्रांतीय महिलेनं मागितली माफी। वाहतूक कोंडी, बिल्डरांसाठी पळवलेलं पाणी, बेकायदा बांधकामं, क्लस्टर्सचा फज्जा, भ्रष्टाचार अशा अनेक मुद्द्यांवरून आज ठाकरेंची शिवसेना आणि मनसे ठाणे महापालिकेवर धडकणार। राष्ट्रवादीचा सुद्धा पाठिंबा। आमदार हनी ट्रॅप प्रकरणात दोघांना अटक। चंदगड तालुक्यामधील मांडेदुर्ग गावातील बहीण भावाचा समावेश। चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांच्या तक्रारीनंतर कारवाई। विदर्भात भाजपा नेत्यांचा बैठकांचा सपाटा। अमरावतीमध्ये फडणवीस अनेक जिल्ह्यांचा आढावा घेणार, तर नागपूरमध्ये सुद्धा बावनकुळे, रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत घेणार बैठक। महापालिकेसाठी काँग्रेसनं सुद्धा कंबर कसली। मुंबई काँग्रेस नेत्यांची महत्त्वाची बैठक। महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला बैठकीत मार्गदर्शन करणार। कुणबी नोंदीला विरोध नाही, सरसकट देण्याला विरोध। जरांगे सतत सरड्यासारखी भूमिका बदलतात। विजय वडेट्टीवार यांची भूमिका। जालन्याच्या परतूर शहरामध्ये ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारेंच्या उपस्थितीमध्ये भव्य रॅली। ओबीसी आरक्षणातील घुसखोरी विरोधात रस्त्यावर उतरणार। आजपासून एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन। महागाई भत्ता फरक, वेतनवाढ फरक, दिवाळी भेट रक्कम, सण उचल आदी मागण्यांसाठी आंदोलनाचं हत्यार। पेटती मशाल हातात घेऊन आंदोलनामध्ये सहभागी होणार। ऐन दिवाळीमध्ये कॅब, टॅक्सी, रिक्षा चालकही संपाचं हत्यार उपासणार। परिवहन विभागानं मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप। ऐन सणासुदीमध्ये प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता।